नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वरखेडी रोडवरील पिण्याच्या पाईपलाईनला लागली गळती, लाखो लिटर पाण्याचे होत आहे नासाडी. शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना मात्र दुसरीकडे मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पिण्याचे पाण्याचे नासाडी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. दरम्यान वरखेडी रोड परिसरातील मधुबापू जलकुंभ येथे गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्य पाईपलाईनला गळती लागलेली आहे. याद्वारे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. दरम्यान लवकरात लवकर याकडे लक्ष न दिल्यास याच ठिकाणी बसून आंघोळ करून मनपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ता श्रीकृष्ण बेडसेसह पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, या धुळे शहराचा सामाजिक कार्यकर्ता आणि सर्व नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते. या ठिकाणी जे मधुबापू जलकुंभ टाकी, पाण्याची टाकी वरखेडी रस्त्यावर मधुबापू जलकुंभ आहे. या ठिकाणी वारंवार पाणी गळती होत असते. हा कैदीचा पाईप आहे. या पाईपची दुरुस्त का होत नाही? आणि शिवाय शहरामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये देखील पाण्याची नासाडी होत आहे. धुळे शहरामध्ये 8-8 दिवसात पाणी येतं. आज सध्या प्रशासक बसले का राक्षस बसले का? नगरसेवक नसल्यामुळे प्रशासनाचं काम आहे. जर महानगरपालिकेने पाणी गळतीला आणि लवकरात लवकर पाणी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करावं. आणि नवीन आयुक्तांना मी विनंती करतो की येत्या 8 दिवसात ही पाईप गळती थांबली नाही आणि पाण्याची नासाडी थांबली नाही तर मला जन आंदोलन छेडण्याची पाळी येऊ नये. मी आयुक्त साहेबांना निवेदन करतो व आवाहन करतो